नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड बिनविरोध. राणी भोरे आणि ललिता शेजुळे यांची निवड. मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड बिनविरोध झाली आहे. सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राणी भोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या ललिता शेजुळे यांनी अर्ज दाखल केला होता. दोन्ही पदांसाठी अन्य कोणताही अर्ज दाखल झाल्याने राणी भोरे यांची सभापतिपदी आणि ललिता शेजुळे यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना भाजपचे नेते संजय काका पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, निवडणुकीसाठी आमच्या बापापर्यंत पोहोचण्याची यांची मजील झाली, त्यामुळे आम्हालाही आमचा हिसका दाखवला. मिरज पंचायत समितीतील या बिनविरोध निवडीमुळे सत्ताधारी आघाडीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे मानले जात असून आगामी काळातील स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने या घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. अशाच सत्य आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आत्ताच एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. एलव्ही न्यूज चॅनल. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे. तिचा हा विषय झाला. काकाने सांगितलं की आमच्या बापापर्यंत जाण्याची मजल यांनी केली. आम्ही म्हणत होतो संस्कार चांगले आहे, संस्कृती चांगली आहे, पण यांचे संस्कार पण नाही, त्यांची संस्कृती बिघडलेली आहे. आणि आता ह्या निवडणुकीमध्ये कोर्ट कचऱ्या झाल्या, आजही सकाळी कोर्ट कचऱ्या झाल्या आणि कोर्टाने आणि मंत्रालयातून पण आपल्याला सगळ्यांना क्लीन चिट मिळाली, त्यांचे अर्ज फेटाळून लावले गेले. म्हणजे कोर्ट ही सत्यता जाणतं, जनता सत्यता जाणते, पण आम्ही काय तर करतो हे दाखवायचं आणि मग काय प्रकार घडले मागल्या निवडणुकीला हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. असं आम्ही तर केलेलं नाहीये. पण आज आम्ही निशिकांतदादा राष्ट्रवादीचे नेते आहेत, बजरंगभाऊ शिवसेनेचे नेते आहेत, काका आहेत, मी आहे. त्यामुळं महायुतीचं एक प्रतीक असं आम्ही उभा करायचा निश्चित आम्ही प्रयत्न केलेला आहे. जर वर महायुती असेल तर खाली महायुती नांदली पाहिजे, त्या पद्धतीने आपण करायला पाहिजे या दृष्टिकोनातून सगळ्यांनी विचार केला. आणि आज हा निकाल बिनविरोध, ही पहिली असेल पंचायत समिती की ही बिनविरोध होती सभापती उपसभापतीची. त्यावरून विरोधकांनी समजून द्यायला पाहिजे की आता परिस्थिती काय झालेली आहे. काकानं सांगितल्या पद्धतीनं निश्चितच आम्ही आमची बाउंड्री किंवा आमचं काही सोडून आम्ही जायचा प्रयत्न कधीच केला नाही. पण तुम्ही जर सोडून चालला तर आम्ही त्या मार्गानंच आम्ही पण जाऊ, हे आम्हाला सांगायचं आहे. आणि आज ह्या सभापती उपसभापती निवडीच्या माध्यमातून ज्या सदस्यांनी, सगळ्या सदस्यांनी, राष्ट्रवादी, शिवसेना आणि आपल्या भाजपच्या सदस्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. सभापती उपसभापती दोन्हीही महिला आहेत, त्यांनाही आमच्या वतीने सगळ्या शुभेच्छा देतो. निश्चित इथून पुढं काम करत असताना पंचायत समितीचं काम हे चांगलंच होईल. त्यामुळं मीही तर आमदार आहे, त्यामुळं काम चांगलं होईल ह्या दृष्टिकोनातून माझाही प्रयत्न असेल. आणि तालुक्यातला विकास कसा साधता येईल यांच्या माध्यमातून, सर्व सदस्यांच्या माध्यमातून, यासाठी माझा भर असेल. धन्यवाद. ठिंगणं वाटायला लागलं आणि आमच्या सहकार्यांना, जरा आवाज कमी करा, मोठ्या राज्य मंत्रिमंडळातल्या काम करणाऱ्या मंत्र्यांना त्यांच्या बापापर्यंत पोहोचण्याची वेळ सुरू झाली. त्यामुळे हिसका दाखवण्याची वेळ ज्यावेळी आली त्यावेळी तो हिसका दाखवला. आमच्या सहकाऱ्यांच्या नेत्यांच्या बापापर्यंत जाऊन राजकारण सुलभ होणार नाही हे पुन्हा मिरज पंचायत समितीच्या निवडणुकीनं दाखवून दिलं. आमचे ज्येष्ठ सहकारी सुरेश भाऊ आहेत, निशिकांत दादा आहेत, पलीकडे आमचे बजरंग भाऊ आहेत. सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पुन्हा ही निवडणूक झाली. निवडणुकीला त्यांनी अर्ज भरला नाही, बहिष्कृत म्हणून या ठिकाणी त्यांनी काही भूमिका घेतलेली दिसती. पण सत्ता बदल हा घडू शकतो. कोण कुठं आहे याच्यापेक्षा माणसं कोणाबरोबर आहेत हे पुन्हा या निमित्तानं दिसून आलेलं आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा
व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत राहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.